एका महत्त्वाच्या बातमीने आपण या बातमीपत्राची सुरुवात करतोय आणि बातमी आहे अपघातासंदर्भातली। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर एक भीषण अपघात झालाय। शेडूंग गावाजवळ लक्झरी बसची कारला धडक झाली आणि त्यामध्ये 7 जण जागीच ठार झाल्याचं कळतंय, तर 15 जण जखमी झालेत। अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की धडक झाल्यानंतर दोन्ही वाहनं बाजूच्या शिवारामध्ये पलटी झाली आहेत। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अमोल पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत। अमोल, काय नेमकी सध्याची माहिती कळतीये? जखमी जे आहेत 15 जण जखमी आहेत, त्यांना कुठे ऍडमिट करण्यात आलंय? कसा झालाय हा अपघात? हिंगोली हा पहाटे 5:45 दरम्यान हा अपघात घडलेला आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवर पुण्याहून मुंबईला जाणारी एक लक्झरी बस आहे, तिला हा मेजर असा अपघात घडलेला आहे। लक्झरी बस आहे ती रस्त्याच्या खाली कलंडलेली आहे। याच्यामध्ये आत्ताचा आम्हाला आकडा जो कळतोय तो 10च्या वरती आकडा फेटल आहे आणि अत्यंत मेजर असा अपघात आहे। पहाटे अगदी आज सकाळी पाऊस पडला आणि त्याच्यामुळे हा अपघात घडल्याचं कळलेलं आहे। ज्याचे जे जखमी आहेत ते एमजेएम हॉस्पिटलला पनवेलला दाखल करण्यात आले आहेत। एकूणच ही सगळी परिस्थिती फार भयानक आहे। पोलीस यंत्रणा, आयआरबीची सगळी यंत्रणा घटनास्थळी आता पोहोचते सगळी आणि एकूणच पाहता पुन्हा एकदा एक्सप्रेसवर रस्त्याचा सडा अशीच परिस्थिती आहे माझी। उभ्या असलेल्या इनोवा आणि स्विफ्टला भरधाव लक्झरी बसनं धडक दिली आहे। यात 12 जण जागीच ठार झालेत। मृतांमध्ये 7 महिला, 4 पुरुष आणि 6 महिन्याच्या बाळाचा समावेश आहे, तर 25 जण जखमी झालेत। या जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। एकूणच आपण बघू शकतो ही दृश्य आलेली आहे आणि ज्या तऱ्हेनं 12 जण जागीच ठार झाल्यात, त्यामुळे अपघाताची केवढी तीव्रता असेल, मोठा आणि अतिशय भयंकर असा शेडूंग फाट्याजवळ हा अपघात झालेला आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झालेला आहे। यामध्ये 12 जण जागीच ठार झाले, 7 महिला, 4 पुरुष तर एका 6 महिन्याच्या बाळाचा देखील यात मृत्यू झालेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।